हम किसी को छेड़ते नहीं, लेकिन किसी ने हमें छेड़ा तो हम छोड़ते नहीं. आज ठेचलंय, पुन्हा नादी लागाल तर पुन्हा ठेचणार. चित्रा वाघ यांचा विरोधकांना इशारा. गरिमा काय फक्त महिलांनी सांभाळायची? मी लढले, मी लढणार. आज ठेचलंय, परत नादी लागाल तर परत ठेचून काढीन, हे पण सांग. मिलिंद नार्वेकरांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी पक्षात येण्याचा निरोप पाठवला होता. उद्धव ठाकरेंच्या शब्दाला मान देऊन मी मातोश्रीवर जाऊन भेटले. चित्रा वाघ यांचा गौप्यस्फोट. गरिमा फक्त महिलांनी सांभाळायची का? संजय राऊतांनी मला शहाणपणा शिकवू नये. महिला सन्मान या शब्दांशी राऊतांचा संबंध आहे का? चित्रा वाघ यांचा हल्ला बोल. लाडका मंत्री कोण हे मुख्यमंत्री ठरवतील, मात्र कौशल्य विकास विभाग लाडका विभाग. विधान परिषदेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं. मंत्री जयकुमार गोरेंनी अश्लील फोटो पाठवल्याचे आरोप करणाऱ्या महिलेला अटक. प्रकरण मिटवण्यासाठी 1 कोटींची खंडणी घेताना सातारा गुन्हे शाखेने घेतलं ताब्यात. इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा. 70-30% फॉर्म्युला वापरण्यात येणार. भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार. राज्याचा एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव. सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळेंची टीका. सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा, सुप्रिया सुळेंची मागणी. आग्र्यातील शिवरायांच्या स्मारकाबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय जारी. आग्र्यात शिवरायांची गाथा सांगणारं संग्रहालय उभारण्यात येणार. राज्याच्या पर्यटन विभागाकडून स्मारकासाठी विशेष आर्थिक तरतूद. TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. धुळखात पडलेल्या शववाहिका आणि बाईक रुग्णवाहिका 8 ते 10 दिवसात वितरित करण्यात येणार. विधान परिषदेत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन बुकिंग घोटाळा प्रकरणातील आरोपीला ईडीचा दणका. आरोपी रोहित विनोद ठाकूरची 13 कोटींची मालमत्ता जप्त.